दरम्यान शरद पवारांनी मनात आणलं असतं तर अजित पवार मुख्यमंत्री झाले असते। त्यांना डावललं गेल्याची खंत अत्राम यांनी बोलून दाखवली आहे। दरम्यान महायुतीमध्ये 80 ते 90 जागा मागणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। साहेबांना वाटलं असतं तर मुख्यमंत्री अजितदादा केव्हा झाले असते, परंतु त्यांना कुठेतरी फार मोठा राजकीय दृष्टिकोनातून डावलण्याचा प्रयत्न साहेबांनी केलेला आहे। तितकं खरं आहे। आपण पाहतो की इतकं सतत आपण राष्ट्रवादीचे जास्त जागा असल्यानंतर सुद्धा आपण काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिला होता आणि त्या दृष्टिकोनातून कुठेतरी दादांना डावलण्याचा प्रयत्न घरातूनच झाला होता आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना खंत व्यक्त केलं ते काही खोटं नाही आहे। आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं जे विजन आहे, एक डॅशिंग लीडर आहेत राज्यामध्ये, जे सांगतात ते करतात। त्यांनी जे बोललं ते खरंच आहे। जर पहिले ऑफर दिला असता तर पूर्ण पक्षाचा पक्ष आला असता आणि ते मुख्यमंत्री झाले असते, तितकंच खरं आहे। परंतु आता सुद्धा आपल्याला ते मागच्याच गोष्टी गेल्या तरी आज येणारा जे निवडणूक आहेत 3 महिन्यामध्ये, त्यामध्ये मागेच आम्ही सांगितलं होतं की 90 सीट आम्ही 80 ते 90 सीट आम्ही मागणार आणि त्याच्यापैकी 100% सीट आपण कसं काय आपल्याला जे काही आपला महायुतीमध्ये ठरेल ते जे सीट्स येतील ते मला वाटते आमचा सर्वात मोठा पक्ष म्हणून या राज्य सरकारमध्ये आम्ही महायुतीचं सरकार पुन्हा येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।